ओम अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थम पूजतैः सर्व विघ्नहरं तस्मै गणाधिपतये नमः। श्रीमद महागणाधिपतये नमः। हे फूल गणपतीला व्हायचं। ही काय वेळ आहे का? कोणी फोन करतो का? एक मिनिट। हॅलो 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 धैर्य। हॅलो हा हॅलो, आवाज येतोय काय? हॅलो। अरे ते एक महत्वाचं सांगायचं होतं सावीबद्दल। सावीचं काय? अरे सावीचे बाबा। हॅलो हॅलो, फोन कट केला। धैर्य, अहो आपल्या लग्नाचे विधी सुरू आहेत ना, मग असं मध्येच उठायचं नसतं। नाही म्हणजे असं म्हणतात की अपशकुन होतो। चला ना धैर्य, प्लीज चला। धैर्य, तुम्ही तुमचा निर्णय परत बदलणार नाही ना? माझ्याशी लग्न करणार ना तुम्ही धैर्य? प्लीज धैर्य, माझ्या मनाशी कोणतेच खेळ खेळू नका आता प्लीज। जे काय असेल ना ते आत्ताच्या आत्ता खरं सांगून टाका मला। माझा निर्णय झालाय, आपलं लग्न होणार। गुरुजी, मंत्र सुरू करा। चला। सुमुखस्य एकदन्तस्य कपिलो गजकर्णकः लंबोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचंद्रो गजाननः। गुरुजी, आओ अजून किती वेळ? जरा लवकर संपवा ना विधी। अहो दोघे लग्न करताय ना, मग विधिवत व्हायला थोडा वेळ लागणारच। हो पण तरीही लवकर करा जरा। ओम नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः। नमः प्रकृते भद्राय नेताम प्रणतास्मताम। थांबा समद्यांनी। तुमच्या समद्यांच्या प्रश्नांची उत्तर ते देतील, पण आता नाही। त्यांची तब्येत ठीक नाही, त्यांना आरामाची गरज आहे। हा, थांब अनुराधा, सत्य सांगू शकत नाही इतका अशक्त नाही आहे मी। मला बोलायचं आहे। या सगळ्यांच्या प्रश्नांना मला उत्तर द्यायची आहेत। नमस्कार, मी इथं अचानक आल्यामुळं तुमच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित राहिले असतील। मी कुठं होतो, काय करत होतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायला तुम्ही उत्सुक असाल। 7 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात एक वादळ आलं होतं। त्यानं मला माझ्या कुटुंबापासून दुरावलं। 7 वर्ष त्या वादळाची झळ माझं कुटुंब सोसत राहिलं। इतकं असूनही मी आज तुमच्या समोर जिवंत उभा आहे। तुमच्या सर्वांच्या उपस्थितीचा मान राखून मी आज तुम्हाला एक सत्य सांगणार आहे।
तुम्हा सगळ्यांना कदाचित आठवत असेल की मी एका मिशनवर काम करत होतो. त्या दिवशी अचानक मॅडम, तुमचा हात, तुम्ही ठीक आहात ना? मी बरी आहे. तू बरी आहेस ना? पण सुनबाई, मी बरी आहे. असू दे. माझी सून सौभाग्यवती, सावी धैर्य मुजुमदार. आज तिच्या आयुष्यातला किती महत्वाचा आणि किती आनंदाचा दिवस आहे. हे असं काहीतरी विपरीत होऊन उगाच गालबोट लागायला नको होतं. पण तुम्हा सगळ्यांना एक सांगू, माझ्या सुनेचा, सावीचा अभिमान मला खरंच होताच.